मी शेतकरी बाना विशाल राऊत बोलतोय. यूट्यूब चॅनल विशाल राऊत या चॅनलचे संस्थापक अध्यक्ष बोलतोय. सर्व आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विषय आहे. पशुसंवर्धन विभागात सर्व प्रक्रिया राबवून घेतली आहे आपल्याकडून आणि आपल्याला प्रतीक्षा यादीत थांबवलं आहे. ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी मागवून घेण्याची गरजच नसते शेतकऱ्यांकडून. असं वाटतं मला की शेतकऱ्यांची नुसती फसवणूकच चालू आहे. जनावरे ढोरे देता म्हणायचं आणि महिना ते दीड महिना प्रत्येक शेतकऱ्याला टांगणीवर लावायचं, वाट पाहायला लावायची आणि शेवटी द्यायचंच नाही काही. असं करणारा शेतकरी आहे हा हे मी शेतकरी आहे. माझ्याकडे जनावरांना चारा आहे, सर्व आहे. मी या प्रतीक्षेत आहे की मला मिळेल, मी घेईन अशा अपेक्षेत असतो. पण पैसा जमवतो, हे करतो ते करतो, पण अंतिम यादीत नावच येत नाही. झालं तर शेतकऱ्यांचा काहीच चालत नाही या महाराष्ट्रात. कसं करायचं हे काय नाही. शेतकरी म्हणजे एक झिरो आहे असं समजून चालतात. काहीतरी शेतकऱ्यांना गाजर दाखवतात. शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाहीत. शेतकऱ्यांना शेवटी गाजरच असतं. गाजराशिवाय शेतकऱ्याला दुसरं काय मिळतं? रताळं, गाजर, केळं, जांभळ असंच मिळतं. मिळून काय मिळतं? केळं, जांभळ, रताळं. म्हणतात काय देतो? लाडकी बहीण देतो म्हणतात. लाडकी बहीण देतात तर काय शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव 6,000वरून 5,000वर आणायचं, 10,000वरून 5,000वर आणायचं. असं करून शेतकऱ्याची लूटमार करायची, गांड मारायची. असे धंदे करतं हे सरकार. काय सांगायचं या सरकारची कथा. तुम्हाला ऐकता झाली या शेतकऱ्याची दशा. काय सांगावं राया. माफी मागावी का? चुकला आपणच बटणं दाबलेत. शेवटी आपल्यालाच भोगावं लागणार आहे ते 5 वर्ष. काय सांगावं राया. मी चुका करणाऱ्याला बोलत नाही, हे आपल्याच चुका आहेत असं मी समजतो. बघा काय बोलायचं ते बोला बघा. सबस्क्राईब आणि लाईक मात्र ह्या गरीब यूट्यूब चॅनलवाल्याला करा अशी माझी नम्र विनंती.